ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. ओमकडून या संदर्भातले आणखी ताजे तपशील जाणून घेऊया. ओम, अनेक सेलिब्रिटीज तसंच वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलेले आपण पाहतोय. त्यांच्या निवासस्थानी अगदी सचिन तेंडुलकर असू देत, तब्बू असू देत, काही वेळापूर्वी हरिहरन आले होते. सुप्रिया सुळे यांचं सुद्धा काही वेळापूर्वी या ठिकाणी त्या आल्या. त्यांनीही अंतिम दर्शन घेतलंय. काय नेमकं सगळं हे वातावरण दिसतंय? कोण कोण आणखी मान्यवर तिथे आपल्याला पाहायला मिळतात? अनुभव आपण पाहिला असेल की खरं तर एक मोठा प्रवास काल आशाताईंच्या निधनानं त्या प्रवासाला पूर्णविराम लागला. खरं तर या इतक्या मोठ्या महान गायिकेला चित्रपट सृष्टी असतील किंवा इतरही राजकीय व इतर क्षेत्रातील मान्यवरांकडून आता अभिवादन केलं जात आहे. काल मुख्यमंत्र्यांच्या सह इतर अनेक मंडळींनी आशाताईंना निरोप दिला. आज सगळीच मोठी माणसं खरं तर चित्रपट सृष्टीमधून आपण पाहिलं गेलं तर तब्बू असतील किंवा ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख असतील किंवा भारतरत्न सचिन तेंडुलकर असतील यासह अनेक मान्यवर आशिष शेलार तर कालपासून या ठिकाणी उपस्थित आहेत. ते कौटुंबिक सदस्य असल्यासारखं त्या निमित्तानं पाहायला मिळतं. परंतु इतरही अनेक मान्यवर आहेत ते या निमित्तानं आशाताईंना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळत आहेत. कुटुंबाकडून खरं तर जी वेळ देण्यात आली होती त्यानुसार सकाळी 11 ते दुपारी 2च्या दरम्यान सर्वांना या ठिकाणी आशाताईंचं अंतिम दर्शन घेता येणार आहे आणि त्यानंतर खरं तर त्यांचं जे पार्थिव असेल ते शिवाजी पार्क स्मशानभूमीच्या दिशेने रवाना होईल. खरं तर अपेक्षा अशी देखील होती की केंद्रातनं कोणते एक मोठा नेता किंवा खरं तर एक मोठा मंत्री या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून येईल. त्याबद्दल सुद्धा एक अपडेट आता समोर आली आहे. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीनं स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी आशाताईंना पुष्पचक्र अर्पण करून आपली श्रद्धांजली वाहणार. त्यामुळे खरं तर आशाताईंना समाज घटकातून अनेक विविध स्तरातून अभिवादन होताना या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय. जसं आता मी सांगितलं की सचिन तेंडुलकर असतील किंवा इतरही अनेक प्रशासकीय मुख्य अधिकारी असतील, विश्वास नागरे पाटील असतील किंवा इतर सुप्रिया सुळेच्या देखील काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झाल्या. त्यांनी आशाताईंना अभिवादन केलं. त्यामुळे समाजातून विविध क्षेत्रातील मंडळींकडून आशाताईंना या निमित्तानं अभिवादन करण्यात येत असल्याचं आपल्याला दृश्यांमधून पाहायला मिळत आहे. निश्चितच समाजातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींबरोबर त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचं नातं होतं आणि एक अष्टपैलू गायिका तर त्या होत्याच, मात्र त्या एक उत्तम माणूस, तेवढ्याच वक्तासुद्धा अत्यंत उत्कृष्ट होत्या. त्यामुळे त्यांचा जो हजरजबाबीपणा आहे तो विविध कार्यक्रमांमधून आपल्याला दिसला. मग ते व्यासपीठ कुठलेही असू देत, राजकीय असू देत किंवा सामाजिक असू देत. त्यामुळे त्यांच्या शाब्दिक कोट्यासुद्धा खरं तर तितक्याच रंजक असायच्या. आणि काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाचा जो कार्यक्रम झाला होता त्यामध्ये त्यांनी बोलताना लाडकी बहीण या योजनेचा सुद्धा खरं तर उल्लेख केलेला मला आठवतोय. त्यामुळे त्या अत्यंत हजरजबाबी होत्या. तिथल्या सर्व उपस्थित नेत्यांमध्ये एकच हशा पिकला होता जेव्हा त्यांनी लाडकी बहीण योजना या योजनेचा एका छान ठिकाणी खरं तर त्यांनी त्याचा उल्लेख केलेला होता आणि एक प्रकारे खरं तर त्यांनी टोमणा सुद्धा दिलेला होता. त्यामुळे त्यांचा जो हजरजबाबीपणा आहे त्यांच्या स्वभावातलं एक वेगळं गुणवैशिष्ट्य होतं. नक्कीच आशाताईंच्या व्यक्तिमत्वाचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे त्या जितक्या प्रतिभावान कलाकार होत्या तितक्याच जबाबदार उत्तर माणूस होते. जसं तुम्ही आता उल्लेखित केलं की त्यांच्या अंगी जो हजरजबाबीपणा होता किंवा जी मिश्किलता होती किंवा जी विनोदबुद्धी त्यांना प्राप्त झाली होती त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल अजूनही वेगवेगळ्या अंगांनी त्यांच्याकडे पाहिलं जातं. खरं तर आपण काल झी 24 तासच्या माध्यमातून महाराष्ट्रात एक क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहतोय. त्यामध्ये आशा कधीही संपत नाही, आशा ही कायम राहते अशा प्रकारचं वर्णन त्यांनी स्वतःबद्दल केलं होतं. जरी मी गेले तरी माझ्या गाण्यांमधून आणि माझ्या सगळ्या कला स्मृतीमधून मी लोकांमध्ये कायम जिवंत राहील अशा प्रकारचा आशावाद त्यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे मुळातच ज्यांच्या नावात आशा होतं ते असं आशादायी व्यक्तिमत्व आशा भोसलेंच्या रूपाने या भारताने सबुंद जगानं ज्या 7 दशकांमध्ये त्यांच्या संगीतमय सुरमयी कारकिर्दीतून पाहिलं होतं. खरं तर विविध मुलाखतींमधून त्यांचे असंख्य किस्से देखील आता समाज माध्यमांवरती व्हायरल होत आहेत. एका मुलाखतकाराला देखील त्यांनी असं विचारलं होतं की तुमचा आवडता गायक आणि आवडती गायिका नेमकी कुठली. त्यामुळे मुलाखतकार देखील या निमित्तानं मुजक्यात पडल्याचं पाहायला मिळालं. असे अनेक किस्से त्यांच्या हजरजबाबीपणाचे, वक्तृत्वाचे, त्यांच्या मिश्किल टीका टिप्पणीचे आणि एकंदर कलाकार म्हणून त्यांनी ज्या वेळेला सातत्यानं भूमिका मांडल्या त्या भूमिकांबद्दल सुद्धा अनेक वेळेला त्याची चर्चा झाली होती. राजकीय टीका टिप्पणी किंवा राजकीय मुद्द्यांवरती त्यांनी जे काही भाष्य केलं होतं त्यामुळे सुद्धा अनेकदा काही प्रमाणात वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मध्यंतरी त्यांनी मी राज ठाकरे किंवा मी आशिष शेलारांना ओळखते, बाकी नेत्यांना मी ओळखत नाही असं देखील त्यांनी एक विधान खरं तर केलं होतं. त्यामुळे खऱ्या अर्थानं सर्वस्पर्शी किंवा सर्व क्षेत्रामध्ये मुसाफिरी करणारं, सर्व क्षेत्रांच्या संदर्भात माहिती असणारं आणि त्यावरती आपली मतं बिनदिक्कतपणे निर्धोकपणे मांडणारं एक व्यक्तिमत्व म्हणून खरं तर आशा भोसलेंकडे पाहिलं गेलं. सातत्यानं लता दिदी आणि आशाताईंमध्ये
तुलना देखील इंडस्ट्रीकडनं करण्यात आली, परंतु या दोघींच्या स्वभावातलं हे गुणवैशिष्ट्य होतं की त्या सख्या बहिणी जरी असल्या तरी त्यांच्या स्वभावामध्ये मोठी भिन्नता देखील पाहायला मिळाली. लता दीदींचं व्यक्तिमत्व हे सौम्य होतं, परंतु आशाताई तितक्याच आक्रमक होत्या, अल्लड होत्या. त्यांच्या गाण्यातला जो अल्लडपणा तो अगदी. सातत्यानं जाणवायचा आणि विविध प्रकारच्या गाण्यांमधून, त्यांच्या मैफिलींमधून, त्यांच्या किस्स्यांमधून, लाईव्ह कॉन्सर्ट्समधून त्यांच्या त्या स्वभावाचं प्रदर्शन सातत्यानं व्हायचं. त्यामुळे खऱ्या अर्थानं एक अष्टपैलू कलाकार आणि अष्टावधानी, खरं तर ज्याला विविध प्रकारच्या गोष्टींचं ज्ञान आहे, अशा विविध खरंय. ज्या आशाताईंचं व्यक्तिमत्व बहरलं, आशाताईंचं काल खऱ्या अर्थानं दुर्दैवी निधन झालं. 7 दशकांचा हा प्रवास कुठेतरी काल थांबलाय. त्यामुळे प्रवास जरी थांबला असला खरंय, तरी आणि ओम तुम्ही मान्यवरांकडनं म्हटलं तसं एक अढळ तारा जो असतो ना एखाद्या क्षेत्रातला, त्या म्हणजे खरं तर आशाताई होत्या. ओम, असे संपर्कात राहा. या क्षणाला या संदर्भातली एक महत्त्वाच्या बातमीकडे आपण जातो आहोत. पुन्हा आपण एक चर्चा करणार आहोत. तर आशा भोसलेंच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार होणार आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री सुद्धा अर्थात यासाठी उपस्थित राहणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आशा भोसलेंच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केलं जाणार आहे आणि मुख्यमंत्री हे पुष्पचक्र अर्पण करणार आहेत. दुपारी 4 वाजता दादरच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार पार पडणार आहेत. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत, मात्र मुख्यमंत्री त्यांच्या वतीनं आशाताईंना आज पुष्पचक्र अर्पण करणार आहेत. आणि ही राजकीय क्षेत्रातील एक आपण महत्त्वाची बातमी या संदर्भातली सध्या पाहतो. तर आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी विविध मान्यवर उपस्थित झालेले आपल्याला सध्या पाहायला मिळतात आणि यामध्ये विधान परिषदेचे आमदार